सध्या आता मटारचं सीझन संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे होते ना, तर मी आता म्हटलं शेवट लास्ट मस्त मटार पनीर बनवूया, कारण मटारचं सीझन संपलेलंच आहे. तर मटार पनीरसाठी मी घेतलेलं आहे इथे टोमॅटो 2 घेतलेले आहेत, बिया काढलेल्या आहेत, कांदे घेतलेले आहेत आणि आपलं अद्रक, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. तर तुम्हालाही माहिती आहे पनीरची भाजी कोणीही किती बनवत असेल ना, तर टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच बनवतात. तर हे ना मी काजू घेतले, साधारण 8 तरी मी काजू घेतलेले आहेत. तर मी हे ग्रेव्हीसाठी सामान घेतलेलं आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये, हे बघा. आणि आता ना हे पूर्ण सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि फक्त आपल्याला अमूल बटर आणि तुम्हाला हवे असेल तर घी वापरू शकता, अमूल बटर वापरू शकता किंवा तेल. तेल आणि आपण अमूल बटरच घेणार आहोत, कारण हे जे मिश्रण आहे ना ते कच्चं आहे, म्हणजे टोमॅटो, कांदा वगैरे आपण कच्चा घेतलेला आहे. तुम्ही ना हे भाजूनही घेऊ शकता, पण मी कच्चं घेतलेलं आहे. तर आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी तुम्हाला बोलली ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल ना तर अमूल बटरही टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये पनीरचे जे स्लाईस केलेत ना ते आता फ्राय करून घेणार आहे. आणि ह्याच कढईमध्ये ह्याच राहिलेल्या तेलामध्ये आपण जो वाटप काढलेला आहे ना तो भाजायला घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी थोडंसं अमूल बटर टाकणार आहे, कारण ना मुलांना त्याची टेस्ट खूप आवडते म्हणून. जिरं तडतडून दिल्यानंतर जे वाटप आपण काढलेलं ना ते साधारण 8 किंवा 10 मिनटं छान अगदी थोडंसं कलर बदलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. हे पहा किती छान भाजलं जात आहे. आणि ह्याला घट्टपणा ना टोमॅटो आणि आपले जे काजू टाकलेत ना त्याच्यामुळे आलेले आहेत. आणि हे सगळे मी मसाले ना गरम मसाला वगैरे, धनजिरं पावडर, मीठ, हळद आणि हे सगळे मसाले मी काढून घेतलेले आहे. पनीर मसालाही मिळतो आता मार्केटमध्ये, मटार पनीर मसाला वगैरे, तेही तुम्ही वापरलात तरी चालेल. आणि आता त्या भाजलेल्या मसाल्यामध्ये आपण हे सगळे मसाले एकत्र करणार आहोत आणि परत 2 मिनटं छान भाजून घेणार आहोत. मी तुम्हाला बोलली ना नॉनस्टिकी कढई असेल ना तर ते चिटकत नाही. तुम्ही तेलाच्या म्हणजे तेलाच्या प्रमाणावर डिपेंड आहे. जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी होतं ना ते त्यात टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये मटार घेतलेले आहेत. आधी सांगते मी, मटार ना वाफवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये आणि मग पनीर ॲड केलेलं आहे. कारण पनीर ना पटकन आपण पनीर पण तेलामध्ये फ्राय केलेले आहेत ना, तर मटार थोडेसे बॉईल करून घेतले आणि ते टाकलेले आहेत. तर इथे मटार पनीरची भाजी होत आलेली आहे. ह्याच्यावरतून आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला मी बोलली, तुम्हाला घी हवे असेल तर घीही टाकू शकता, चीज हवे असेल तर चीजही टाकू शकता. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आवडती वस्तू पदार्थ आहे हा माझ्या अर्णवचा, पनीरची भाजी. एक्झाम संपलेली आहे त्याच्यामुळे मी म्हटलं आज मुलांना पनीर मटारची भाजी खायला देऊ. ह्याच्याबरोबर तुम्ही मैद्याचे नान करू शकता किंवा रोटी करू शकता बटर लावून, किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा ही ग्रेव्ही छान लागते. तर हा मटार पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.